दरम्यान यंदाचं हे पहिलं अधिवेशन असू शकतं किंवा ज्या अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं काय घडतंय। नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला किमान 10% जागा नाहीये। विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करण्यासाठी किमान 29 जागा आवश्यक आहेत। मग याकडे पुरेशा संख्याबळाचा अभाव आहे। विधान परिषदेवर 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे। विधान परिषदेमध्ये 78 पैकी काँग्रेसचे 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत, तर विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 5 आमदार आहेत। दहा 10% नियमानुसार काँग्रेसकडे विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद येण्याचे आवश्यक वाटतंय। मात्र विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपद सतेज पाटलांना मिळावं यासाठी पत्रकही दिलं गेलं।